आज आपण एक नवीन टाईप शिकू, ज्या टाईपचं नाव आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन. किंवा लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन असं पण तुम्हाला याचं नाव दिसेल, किंवा मी असं म्हणतो की डेरिव्हेटिव्ह बाय युजिंग लॉग. सो लॉगॅरिथमचा उपयोग करून आपण प्रॉब्लेम सोडवणार आहोत. सो याच्यामध्ये जे दोन प्रकार आहेत, या टाईपमध्ये पुन्हा दोन प्रकार आहेत, तर त्यातले एक प्रकार आधी बघूया, मग पुढचा प्रकार बघू. दोन्ही टाईप ओळखायला भरपूर सोपे असतात आणि लॉगचा वापर कधी करायचा हे पण ठरवणं खूप इझी आहे. क्वेश्चनमध्ये तुम्हाला फाइंड डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स असं म्हटलं जाईल आणि एक प्रॉब्लेम दिला जाईल. हे फॉर एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे, याचा आपल्याशी काही संबंध नाही आहे. हे बेसिकली प्रॉब्लेम मॅथमॅटिकली व्हॅलिड राहावा याच्यासाठी दिलेला आहे. सो त्याचा काही उपयोग नाही प्रॉब्लेममध्ये. सो आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायला सांगितलं वायने, एक्सने, पण इथे डेरिव्हेटिव्ह फाइंड आपण करणार, तर म्हणजे शेवटला उत्तर मिळणार ते कसं मिळेल. तर काही मुलं d/dx घेऊन डायरेक्ट सोडवायला सुरुवात करू शकतात, पण प्रॉब्लेम असा होतो इथे 3 ब्रॅकेट्स दिसत आहेत मला. हा एक ब्रॅकेट आहे, इथे दुसरा ब्रॅकेट आहे, इथे तिसरा ब्रॅकेट आहे, आणि सगळे ब्रॅकेट आहेत ना ते मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. मग इथे गडबड होणार आहे. u इंटू व्ही इंटू डब्ल्यू वापरत बसायला लागेल, मग आपलं आणखीन काम वाढेल. म्हणून इथे आपण लॉगचा उपयोग करतो. मग याच्यासाठी आपण सोल्युशन जे लिहिणार आहोत त्याच्या आधी आपण काय म्हणतो, दिलेल्या प्रॉब्लेमला y म्हणून घेतो. सो लेट y इज इक्वल टू, त्याने दिलं नसलं तर आपण y म्हणून घ्यायचं, दिलं असेल तर काही प्रश्नच येत नाही. सो y इज इक्वल टू एक्स प्लस 1 ब्रॅकेट रेज टू 3/2 इंटू 2x प्लस 3 ब्रॅकेट रेज टू 5/2 इंटू 3x प्लस 4 ब्रॅकेट रेज टू 2/3. हे जे पुढे दिलं आहे ना, याचा खरंच आपल्याला उपयोग काहीच नाही प्रॉब्लेममध्ये. तो प्रॉब्लेम मॅथमॅटिकली व्हॅलिड राहावा म्हणूनच त्यांनी दिलं आहे, बाकी त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे काय आहे हे ते पण मी तुम्हाला सांगेन पुढे. सो हे एकदा लिहून झालं की मला लक्षात आलं की 3 ब्रॅकेट्स मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. सो खरं तर हा यू इंटू व्हीने आपण सोडवू शकतो, पण तो खूप मोठा होणार आहे. दुसऱ्याचे पॉवर्स बघा कशा भयानक आहेत ते, 3/2 5/2 2/3, किंवा असे प्रत्येकाचे पॉवर्स आहेत. म्हणजे आपल्याला इथे x⁻n पण वापरायला लागणार, u इंटू व्ही पण वापरायला लागणार. मग ते जरा डिफिकल्ट होतं, म्हणून आपण एक टेक्निक यूज करतो, ते म्हणजे युजिंग लॉग. सो आपण इथे काय करतो, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड असं मेन्शन करतो. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड्स म्हणजे दोन्ही साईडला LHS आणि RHSला आपण लॉगॅरिथमिक फंक्शन घेतोय. सो आपल्याला हा प्रॉब्लेम असा दिसेल, लॉग ऑफ y इज इक्वल टू लॉग ऑफ x प्लस 1 ब्रॅकेट रेज टू 3/2 2x प्लस 3 ब्रॅकेट रेज टू 5/2 आणि 3x प्लस 4 ब्रॅकेट रेज टू 2/3. सो डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह न घेता पहिल्यांदा आपण लॉगचा उपयोग केला आणि दोन्ही साईडला लॉग लिहून घेतला. याचा फायदा असा होतो की लॉग y हे तसंच राहणार आहे, पण तुम्हाला एक रूल माहिती आहे लॉगॅरिथममध्ये की लॉग ऑफ जर काही टर्म्स असतील आणि मल्टिप्लिकेशनमध्ये असतील तर आपण सेपरेट लॉग घेऊ शकतो, आणि मल्टिप्लिकेशनमध्ये असल्यामुळे मध्ये प्लस येणार आहे. म्हणजे आपण असा रूल शिकलो आहे की लॉग m इंटू n असेल तर आपण असं लिहू शकतो लॉग m प्लस लॉग n. म्हणजे आपण लॉग सेपरेट घेतले पण मध्ये प्लस टाकलं बिकॉज इथे इंटू आहे. तर हे रूल आपण 11thला शिकलेलो असतो, तर तेच वापर करायचा आहे की लॉग ऑफ पहिला कोण आहे, x प्लस 1 ब्रॅकेट रेज टू 3/2 x प्लस 1 ब्रॅकेट रेज टू 3/2. पुढे प्लस, आता इंटू असल्यामुळे इथे आता प्लस येणार, सेपरेट लॉग होणार, लॉग ऑफ 2x प्लस 3 ब्रॅकेट रेज टू 5/2
आणि प्लस लॉग 3x प्लस 4 ब्रॅकेट रेज टू 2/3 असं प्रत्येकाचे लॉग आपण सेपरेट करून घेतले लॉगचा रूल वापरून, लॉगच्या प्रॉपर्टीज वापरून. अजून सुद्धा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं नाही आहे. आता एक लॉगॅरिथममध्ये एक्सपोनंट रूल असतो. तो एक्सपोनंट रूल काय सांगतो आपल्याला की इथे लॉग ज्याचा घेतला आहे त्याची जर पॉवर असेल तर ती पॉवर आपण पुढे लिहू शकतो लॉगच्या. म्हणजे 3/2 लॉग x प्लस 1. म्हणजे हे आणखीन जरा सोपं झालं, सुरळीत झालं. पुढे प्लस हा 5/2 पुढे येईल. 5/2 लॉग 2x प्लस 3. पुढे प्लस हा 2/3 आहे पॉवरमध्ये, तो पुढे येईल 2/3 लॉग 3x प्लस 4. दॅट्स इट. सो आपण लॉगॅरिथमने एकदम सोपं करून घेतलं. पहिलं तर जे मल्टिप्लिकेशनमध्ये होते ते आता ॲडिशनमध्ये आले. ॲडिशनमध्ये एक फायदा होतो, डेरिव्हेटिव्ह आपण सेपरेट घेऊ शकतो. सो यू इंटू व्ही पेक्षा लिनियरिटी कधीही सोपं. दुसरे हे पॉवर्स होते, ते पॉवर्स पण आता पुढे आले. वरती कुठलीही पॉवर नाही आहे बघा, म्हणजे ते आणखीन सोपं झालं. एकदा एवढ्या पॉईंटपर्यंत आपण आलो, या स्टेपपर्यंत आपण आलो की मग आपण पुढे म्हणायचं की डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो आता दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह घेणार, लेफ्ट साईडला पण राईट साईडला पण. सो तुम्हाला माहिती आहे लेफ्ट साईडला डेरिव्हेटिव्ह आपण असं लिहू शकतो d/dx ऑफ लॉग वाय. लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह एक्सने घेतोय म्हणून d/dx आहे. आता राईट साईडला आपण डेरिव्हेटिव्ह घेणार, पण प्रत्येकाचं सेपरेट लिहायला अलाउड आहे. त्याचं रिझन ही टर्म, ही दुसरी टर्म आणि तिसरी टर्म यांच्यामध्ये प्लस चिन्ह दिसतंय मला. प्लस चिन्ह म्हणजेच लिनियरिटी. लिनियरिटी असेल तर सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. सो मी इथे डेरिव्हेटिव्ह घेतो d/dx ऑफ 3/2 इंटू लॉग x प्लस 1 हे 1. तसंच प्लस दुसरा हा d/dx ऑफ 3/2 नाही आहे, सॉरी इथे 5/2 आहे. 5/2 इंटू लॉग 2x प्लस 3 प्लस d/dx ऑफ 2/3 लॉग 3x प्लस 4. दॅट्स इट. सो इथे प्रत्येकाला डेरिव्हेटिव्ह वाटून झालं आहे, पण अजून मी डेरिव्हेटिव्ह घेतलेला नाही. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायला जाऊया. सो इथे सिम्पल आहे बघा. जर लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x असेल तर लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह काय असणार 1/y. लॉग एक्सचं असतं 1/x, तर लॉग वायचं येणार 1/y. पण एक्सच्या जागी y आलाय, सो त्याच्या डेरिव्हेटिव्हने आपण मल्टिप्लाय करणार कोणाच्या वायच्या, आणि वायचं डेरिव्हेटिव्ह असतं dy/dx. सो लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह नुसतं 1/y लिहिलं तर चुकणार, बिकॉज लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं ओनली 1/x जेव्हा आपण एक्सने घेत असतो. आता आपण वायचं घेतोय एक्सने, सो डायरेक्ट फॉर्म्युला यूज करा, पण एक्सच्या जागी कोण आलाय वाय आलाय, त्याच्या डेरिव्हेटिव्हने परत मल्टिप्लाय करा, दॅट इज कंपोजिट. सिमिलर बाकीच्यांसाठी पण तेच आता लागू होणार. सी इथे 3/2 दिसतंय तुम्हाला कॉन्स्टंट, तो 3/2 इथे लिहून घेतो. तो कॉन्स्टंट आहे, त्याचं काही डेरिव्हेटिव्ह घ्यायची गरज नाही. आता लॉग x प्लस 1चं उत्तर लिहितोय आपण. लॉग एक्सचं उत्तर 1/x असतं, मग लॉग x प्लस 1चं उत्तर येणार 1/x प्लस 1. जो कोणी लॉग नंतर असतो त्याला खाली टाकायचं, इंटू परत डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं कोणाच्या, तर जो कोणी एक्सच्या जागी आलाय तो. तर एक्सच्या जागी कोण आलेला दिसतंय आपल्याला x प्लस 1 आलेला दिसतंय, तर त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय केलं x प्लस 1. पुढचं डेरिव्हेटिव्हला जाऊ, मध्ये प्लस आहे ते मेंटेन ठेवलं. इथे 5/2 आहे तो कॉन्स्टंट लिहून घेतो, इंटू आता हे लॉग 2x प्लस 3 आहे, म्हणजे 1 येणार 2x प्लस 3. लॉग नंतर जे काही असतं त्याला 1 मध्ये टाकतो, आणि मग आपल्याला लक्षात आलं की एक्सच्या जागी 2x प्लस 3 आलाय, सो त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय केला, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x प्लस 3. सो तिन्ही डेरिव्हेटिव्हमध्ये किंवा तिन्ही लॉगमध्ये एक्सच्या जागी काहीतरी वेगळंच आलेलं आहे, त्यामुळे त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायलाच हवं. हे 2 टर्म्स झाल्या. प्लस अजून एक आहे, तुम्ही शक्यतो सलग एका ओळीतच लिहायला पाहिजे. माझ्या इथे जागा नाही म्हणून मी खाली लिहितोय. 2/3 कॉन्स्टंट आहे तो लिहिला 2/3 इंटू लॉग 3x प्लस 4 आहे, म्हणजे 1 त्याचं डेरिव्हेटिव्ह येणार 3x प्लस 4.
पण एक्सच्या जागी 3x+4 आल्यामुळे इंटू परत डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x+4. ओके, पुढच्या स्टेप आपण बघूच, पण पहिल्यांदा तुम्ही काय करा, एवढं लिहून घ्या. नेक्स्ट स्टेप, एकदा आपल्याला हे लिहून झालं आहे, डेरिव्हेटिव्ह घेऊन झालं आहे, पण इथे डेरिव्हेटिव्ह घेणं बाकी आहे, तर ते काम पूर्ण करूया. सो देअरफॉर 1/y इंटू dy/dx ॲज इट इज आता लिहून घ्यायचं आहे, इज इक्वल टू, हा 3/2 पण आहे तसंच लिहून घ्यायला हरकत नाही. आता 3/2 इंटू 1/x+1 आहे तसेच लिहायचं आहे. आता याचं डेरिव्हेटिव्ह घेताना डायरेक्ट घ्यायचं. इथे नीट कॉन्सन्ट्रेट करा, इथे नीट लक्ष द्या. हे बघा या पार्टकडे. आता हे जे डेरिव्हेटिव्ह आपण सोडवणार आहोत, तर आपल्याला लक्षात आलं की एकदम सोपं आहे. x+1चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. x आणि 1 मध्ये प्लस चिन्ह दिसतंय मला इथे, आणि x आणि 1च्या मध्ये प्लस चिन्ह जर असेल तर सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेता येईल. सो इंटू ब्रॅकेट xचं डेरिव्हेटिव्ह येणार 1 आणि 1चा डेरिव्हेटिव्ह येणार 0, म्हणजे 1 + 0. पुढे प्लस, हे प्लस आहे ते लिहून घेतलं. देन 5/2 आहे तसाच, इंटू 1/2x+3 आहे तसंच. आणि मग आपण बघतोय डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचं आहे पुढे याचं 2x+3चं. सेम लॉजिक इथे पण लागू पडणार. 2x आणि 3 वेगवेगळे आहेत, मध्ये प्लस आहे, सो सेपरेट घेता येईल. 2xचं डेरिव्हेटिव्ह येईल 2 आणि 3चं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट असल्यामुळे 0. पुढे प्लस तिसरी टर्म लास्ट, दॅट इज 2/3 लिहून घेतला. इंटू पुढे आहे 1/3x+4 ते लिहून घेतलं. इंटू 3x+4चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, त्यातलं 3xचं डेरिव्हेटिव्ह 3, 4चं डेरिव्हेटिव्ह 0. सो देअरफॉर 1/y dy/dx इज इक्वल टू, आपल्याला आता फायनल मिळेल, 1 × 0 म्हणजे 1च राहणार आहे. सो 1ने वरती मल्टिप्लाय झालं तर काही फार बदल होणार नाही. 3/2 इंटू x+1 हे झालं आपलं काम पहिल्याचं पूर्ण. पुढे प्लस, इथे बघा 5 इंटू हे 2, 5 कारण 2 + 0 2च होतात, तर इथे 2 कॅन्सल पण करू शकतो. सो आधी आपण लिहू वाटल्यास 5 × 2 = 10 किंवा 5 × 2 असं लिहितो, अपॉन 2 × 2x+3. सो दिस कॅन बी कॅन्सल्ड, पॉसिबल आहे. 2/3 इंटू, इथे बघा 3 + 0 3 इंटू 1 म्हणजे हे येईल 3/3x+4. सो इथे पण 3ला 3 कॅन्सल करणं पॉसिबल आहे. सो फायनली आपल्याला आता मिळालं 1/y dy/dx इज इक्वल टू 3/2 इंटू x+1, देन 5/2x+3, देन 2/3x+4. दॅट्स इट. इथे उत्तर पूर्ण झालं. पण आपल्याला नेहमी काय कॅल्क्युलेट करायचं असतं, दिलेल्या प्रॉब्लेमचं डेरिव्हेटिव्ह. मग दिलेल्या प्रॉब्लेमला आपण y म्हटलंय, म्हणजे आपल्याला खरं काय फाइंड करायचं आहे, dy/dx. पण आपण आता काढलंय 1/y dy/dx. सो फायनल स्टेप, dy/dx म्हणजे मेन प्रॉब्लेमचं डेरिव्हेटिव्ह, yचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, आणि y म्हणजेच कोण, आपल्याला जो प्रॉब्लेम दिला होता त्यालाच आपण y म्हटलंय, राईट. सो त्याचं डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू, हा जो y आहे इथे डिवाइड, तो तिकडे जाऊन फक्त मल्टिप्लाय करायचा आणि हे सगळं ब्रॅकेटमध्ये लिहायचं, प्लस 5/2x+3 आणि प्लस 2/3x+4, ब्रॅकेट कंप्लीट. या yची किंमत आपल्याला माहिती आहे, y म्हणजेच जो मेन प्रॉब्लेम त्याने दिला होता त्यालाच आपण y म्हटलंय. तर आपण या yची किंमत टाकू शकतो, पण गरज नाही, उगाचच लांबड होणार, मोठं होणार. ही yची व्हॅल्यू इथे पुट करायला पाहिजे असा कुठलाही नियम नाही. हां, त्या ऑप्शन्स असतील, MCQ असेल तर ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसेलच टाकले की नाही व्हॅल्यू, तर ते तुम्हाला लगेच चेक करता येईल. पण HSCला 12वीच्या परीक्षेत तुम्ही yची व्हॅल्यू टाका नाही तर टाकू नका, तुम्हाला उत्तर नक्की मिळणार, म्हणजे मार्क नक्की मिळणार, उत्तर तुमचं बरोबरच असेल. ठीक आहे. yची किंमत मी सांगतो मुलांना की yची किंमत पण टाका, पण कधी टाका, शक्यतो yची किंमत छोटी असेल ना तर टाका.
इथे जर तुम्ही बघितलं तर प्रॉब्लेममध्ये y केवढा मोठा आहे, 3 ब्रॅकेट्स मल्टिप्लिकेशनमध्ये आणि त्यांचे पॉवर्स पण आहेत, म्हणून मग काय आपण उगाचच टाकायची गरज नाही. इथे तुमचं उत्तर पूर्ण झालं. सो लॉगॅरिदम हा टाईप आपण कंप्लीट केला. आता पुढे पण आपण ह्यातली प्रॅक्टिस करू आणि हा प्रॉब्लेम ओळखायचा कसा असतो त्याच्याबद्दल थोडंसं डिस्कशन करू. नेक्स्ट प्रॉब्लेम, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हटलं आहे. सो मला हा लॉगनेच सोडवायचं हे कळतं कधी, तर तुम्हाला लॉगनेच सोडवायचं हे कशावरनं कळतं, तर तुम्हाला इथे ब्रॅकेट्स दिसतात, मोठमोठे ब्रॅकेट्स. त्या ब्रॅकेट्सच्या वेगवेगळ्या पॉवर्स दिसतील, 2, कधी 3, कधी 4, कधी 5, कधी 3/2, 5/2, 2/3, कसंही दिसेल. आणि हे ब्रॅकेट्स आहेत ना मल्टिप्लिकेशनमध्ये असतात, डिव्हिजनमध्ये असतात. म्हणजे तुम्ही असा विचार करायचा की ठीक आहे मी लॉग नाही वापरणार, साध्या पद्धतीने सोडवेन. काय हालत होईल आपली, u/v वापरायचं म्हटलं तरी डोक्याला ताप होणार, u/v वापरायला गेलो तरी मोठं होणार. म्हणजे इतकं मोठा प्रॉब्लेम होईल की तो आज 1 तासभर जाईल आणि त्याच्यानंतर पण तो बरोबर येईल की नाही याचे चान्सेस कमी, कारण इतक्या टर्म्स होणार आहेत तर ते लक्षच राहणार नाही. म्हणजे हा रेग्युलर मेथडने सोडवता येत नाही अशातला भाग नाही, सोडवता येतोच. पण म्हणून जर सोडवायला गेलो तर मुद्दामून सोडवून बघा, आज लेक्चर संपल्यावर तुमच्या लक्षात येईल की हे आपल्याला जमतंय पहिलं 2-3 स्टेप, नंतर मग ते एवढं किचकट होतं की मग आपण सोडून देतो. म्हणून ओळखणं सोपं आहे की ब्रॅकेट्स बघायचे, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आहे काय बघायचं, पॉवर्स आहेत काय बघायचं, की आपण समजून जायचं की हा प्रॉब्लेम लॉगने लवकर सुटेल. सो पहिल्यांदा जे प्रॉब्लेम दिला असो त्यांनी वाय म्हटलं नाही आहे बघा मुद्दामून, तर ते आपण वाय म्हणून घ्यायचं. सो लेट वाय इज इक्वल टू, मेन प्रॉब्लेमला आपण वाय नाव दिलं, दॅट इज x+1 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय x+2 ब्रॅकेटचा क्यूब इंटू x+3 ब्रॅकेट रेज टू 4. Then a famous line taking a log on both side. ते झाल्यावर log घ्यायचं आहे, log y is equal to log of this whole term, that is x+1 bracket square divided by x+2 brackets a cube into x+3 bracket raised to 4. देअरफॉर आधी डेरिव्हेटिव्ह घ्यायला नाही धावायचं, आधी लॉगचा उपयोग करायचा आहे. लॉग वाय इथे तसंच ठेवलं. आता लॉग m इंटू n अपॉन n चे रूल्स काय आहेत, तर जर न्यूमरेटरला असतील म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये असतील तर प्लस लिहायचं आहे आणि जर डिनॉमिनेटरला असतील तर मायनस लिहायचं आहे. सरसकट एका स्टेपमध्ये काम होईल. सो लॉग x+1 ब्रॅकेट स्क्वेअर पॉझिटिव्ह लिहायचा लॉग, बिकॉज हा न्यूमरेटरला आहे x+1. x+2 ब्रॅकेट क्यूब डिनॉमिनेटरला आहे म्हणून मायनस लाईन साईन लावायचं, कारण डिव्हिजन जेव्हा असतं तेव्हा लॉग घेतल्यानंतर मायनस साईन येतं मध्ये. तसंच हा x+3 पण डिनॉमिनेटरमध्ये आहे म्हणून त्याला पण मायनस लॉग x+3 ब्रॅकेट रेज टू 4. सो इथे आपण सायमल्टेनियसली कुठले फॉर्म्युले वापरले बघा, लॉग m इंटू n इज इक्वल टू लॉग m प्लस लॉग n हा पण वापरला, आणि लॉग m/n तर इज इक्वल टू येतं लॉग m मायनस लॉग a. सो इथे बघा न्यूमरेटरला m आहे त्याचा लॉग पॉझिटिव्हच आहे, पण डिनॉमिनेटरला जो n आहे त्याचा लॉग निगेटिव्ह असतो. सो मी मुलांना असं सांगतो की हे कशाला सेपरेट आधी वापरताय, एका फटक्यात एका स्टेपलाच करून टाका. जे तुम्हाला न्यूमरेटरला टर्म्स दिसत आहेत त्यांना पॉझिटिव्ह लॉग चिपकवा आणि जे डिनॉमिनेटरला त्यांना निगेटिव्ह लॉग लावा, झालं काम. कोण विचारत नाही आहे तुम्हाला इथे लॉगॅरिदम किती येतं आहे, तुम्हाला इथे डेरिव्हेटिव्ह येणं गरजेचं आहे. आपण त्याच्यासाठी फक्त ॲडजस्टमेंट करून घेतो आहे. हा 2 पुढच्या बाजूला येईल एक्सपोनंट रूलप्रमाणे. सो 2 log x+1. देन हा 3 पुढच्या बाजूला येईल, दॅट इज -3 log x+2. हा 4 पण पुढच्या बाजूला येईल, दॅट इज -4 log x+3. आता हे काम पूर्ण झाल्यावर मग काय करायचं, मग डेरिव्हेटिव्ह घ्यायला हरकत नाही. मग आपण म्हणणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड ऑब्वियसली. सो d/dx ऑफ log y इज इक्वल टू d/dx ऑफ पहिली टर्म, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह 2 log x+1, 2 log x+1. मध्ये इथे मायनस साईन असल्यामुळे सेपरेट डेरिव्हेटिव्ह पॉसिबल आहे, लिनियरिटीने आपल्याला शिकवलं आहे. सो -d/dx इंटू
3 log x plus 2 अँड देन परत मायनस आहे त्यामुळे सेपरेट डी बाय डी एक्स ऑफ 4 log x plus 3 ब्रॅकेट कंप्लीट. सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेता आलं, जर डायरेक्ट प्रॉब्लेम सोडवायला गेलो असतो तर यू अपॉन व्ही वापरायला लागला असता, त्याच्यात परत यू इंटू व्ही वापरायला लागला असता आणि हालत झाली असती. त्याच्यापेक्षा हे बरं आहे. फायनली लॉग वायचा आता डेरिव्हेटिव्ह घेऊया. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स म्हणजे लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन वाय, पण एक्सच्या जागी वाय आलाय, सो त्याच्या डेरिव्हेटिव्हने परत मल्टिप्लाय केलं. वायचं डेरिव्हेटिव्ह असतं डी वाय बाय डी एक्स. 2 कॉन्स्टंट आहे तो लिहून घेतला. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स असेल तर लॉग एक्स प्लस 1चं डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन एक्स प्लस 1 इंटू परत त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करणार बिकॉज एक्सच्या बदली आलाय तो. पुढे मायनस 3 कॉन्स्टंट. लॉग एक्स प्लस 2चं डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन एक्स प्लस 2. एक्सच्या बदली एक्स प्लस 2 आल्यामुळे त्याच्या डेरिव्हेटिव्हने परत मल्टिप्लाय करणार. 4 कॉन्स्टंट. लॉग एक्स प्लस 3चं डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन एक्स प्लस 3 इंटू परत त्याच्या डेरिव्हेटिव्हने आपण मल्टिप्लाय करणार बिकॉज एक्सच्या बदली एक्स प्लस 3 आला. सो देअरफॉर 1 बाय वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय एक्स प्लस 1 इंटू यांचं सेपरेट आपण घेतलं तर एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि 1चं 0 मध्ये मायनस 3 डिवायडेड बाय एक्स प्लस 2 ॲज इट इज इंटू पुन्हा तेच एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 2चं 0 सेपरेट घेणं पॉसिबल आहे बिकॉज दे हॅव प्लस साइन in between them, so we can use the linearity property. Then 4 upon x plus 3 into पुन्हा तेच x 1 3चं 0. सो हा मगाचपेक्षा सोपा आहे प्रॉब्लेम. 1 बाय वाय इंटू डी वाय बाय डी एक्स ॲज इट इज. सी आता 1 प्लस 0 किती होणार? 1 प्लस 0 इज 1. 1 इंटू 2 डिवायडेड बाय एक्स प्लस 1 मायनस परत इथे 1च आलं आहे, सो 3ला मल्टिप्लाय झालं तर 3 डिवायडेड बाय एक्स प्लस 2 मायनस 4 हे 1 येणार आहेत. 4 इंटू 1 4च अपॉन एक्स प्लस 3. बट वी आर इंटरेस्टेड इन डी वाय बाय डी एक्स, नॉट 1 बाय वाय डी वाय बाय डी एक्स, नुसतं डी वाय बाय डी एक्स. सो वायला तिकडे जाऊन मल्टिप्लाय व्हायला लागेल. वाय सगळ्यांचा आहे त्यामुळे यांना ब्रॅकेटमध्ये ठेवायला लागेल. ब्रॅकेटमध्येच पाहिजे ते. दॅट्स इट. ब्रॅकेट कंप्लीट. इथे डेरिव्हेटिव्ह पूर्ण झाला. वायची किंमत तुम्ही टाका नाही तर टाकू नका, त्याने काही मार्क कट होणार नाहीत. वायची किंमत म्हणजे ही बघा, ही वाय अख्खाच्या अख्खा हे इथे लिहिलं तरी चालू शकते शेवटची स्टेप म्हणून. नाही लिहिलं तरी काही टेन्शन नाही. इथे प्रॉब्लेम पूर्ण झाला. लिहून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेमकडे जाऊया. नेक्स्ट प्रॉब्लेम ज्याच्यामध्ये आपल्याला क्यूब रूट दिलं आहे आणि काही टर्म्स आहेत. हा पण आपण लॉगॅरिथमने सोडवू शकतो. पहिल्यांदा तुम्हाला म्हणायचं आहे लेट वाय इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 4x मायनस 1 डिवायडेड बाय 2x प्लस 3 आणि 5 मायनस 2x ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो आपण जे दिलं आहे प्रॉब्लेम त्याला आधी वाय म्हणून घेतलं. सी आता लॉज ऑफ इंडायसेस वापरूया. आपल्याला माहिती आहे क्यूब रूट म्हणजे काय. क्यूब रूट म्हणजे पॉवर 1/3. 1/3 पॉवर लिहिणं आणि क्यूब रूट लिहिणं याचा अर्थ एकच आहे. सो मी 1/3 लिहिलं म्हणजे ते हे जे चिन्ह दिसतंय क्यूब रूटचं ते लिहायची गरज नाही पडणार. जरा सोपं दिसतं, नीट वाटतं, ते सुटसुटीत दिसतं. आता आपण प्रॉब्लेम सोडवू पुढे. 5 मायनस 2x. नाउ देन y इज इक्वल टू, अजून सुद्धा मी लॉग घ्यायला धावत नाही आहे. त्याचं रिझन मला लक्षात आलं, लॉज ऑफ इंडायसेसने मी ही 1/3 पॉवर प्रत्येकाला वाटू शकतो. 1/3 याला पण मिळेल, याला पण मिळेल आणि याला पण मिळेल. असं पॉवर कधी वाटता येतं जर टर्म्स डिव्हिजन किंवा मल्टिप्लिकेशनमध्ये असतील तर. सो वी कॅन राईट 4x मायनस 1 ब्रॅकेट रेस टू 1/3. सिमिलरली इथे एक स्क्वेअर लिहायचं राहिला. इथे 2x प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 1/3 आणि याच्या बाबतीत मात्र होईल 5 मायनस 2x ब्रॅकेट रेस टू 2/3. असं का? बिकॉज हा 1/3 आलाच त्याच्याकडे,
पण त्याचा ओरिजिनल 2 पण आहे तो न्यूमरेटरला आणि 1/3 म्हणजेच 1 न्यूमरेटरला आणि 3 डिनॉमिनेटरला असं ते आलं. सो थोडक्यात त्यांची मल्टिप्लिकेशन होते. लॉज ऑफ इंडायसेस तुम्हाला माहिती आहेत चांगलं आहे. हे एकदा झालं की मग आपण लॉग घेऊ शकतो. मग आपण लाईन लिहायचे टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. सो लॉगॅरिथमिक फंक्शनचा उपयोग करून आपण प्रॉब्लेम नेमका कुठला सोडवायचा हे ठरतं. लगेच क्यूब रूट दिसतात, स्क्वेअर रूट दिसतात, ब्रॅकेट्स दिसतात, ब्रॅकेट्स मल्टिप्लाय असतात, डिव्हिजन असते, एवढं सगळं असतं. त्यामुळे आपण लॉग वापरतो. सो लॉग वाय दिसेल इज इक्वल टू लॉग या साईडचं सगळंच, दॅट इज 4x - 1 ब्रॅकेट रेज टू 1/3 अपॉन 2x + 3 ब्रॅकेट रेज टू 1/3 अँड 5 - 2x ब्रॅकेट रेज टू 2/3. सो हे आपल्याला दिसतं इथे. देन आपण काय करतोय तर लॉग वाय इज इक्वल टू लॉग प्रत्येकाला सेपरेट देतोय. लॉग ऑफ न्यूमरेटर मीन्स लॉग ऑफ 4x - 1 ब्रॅकेट रेज टू 1/3. देन डिनॉमिनेटरवाल्याला लॉग देतोय म्हणजे मायनस साईन लागणार. लॉगॅरिथमची प्रॉपर्टीच आहे, डिव्हिजन असेल तर आपण सबट्रॅक्शन करतो. सो 2x + 3 ब्रॅकेट रेज टू 1/3 मायनस हा एक ब्रॅकेट डिनॉमिनेटरलाच आहे त्यामुळे लॉग 5 - 2x ब्रॅकेट रेज टू 2/3. आता पुढे लॉगॅरिथमचाच एक्सपोनंट रूल वापरायचा आणि जी पॉवर वरती दिसते 1/3 त्याला आपण आता समोर आणूया. म्हणजे 1/3 लॉग 4x - 1 असं दिसेल. देन मायनस हा 1/3 पुढे येईल 1/3 लॉग 2x + 3 आणि हा परत 2/3 पुढे आला तर -2/3 लॉग 5 - 2x हे आपण लिहून घेतलं. एवढा पार्ट कंप्लीट झाल्यानंतर मग आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स असं आपण म्हणूया. सगळ्यांचं डेरिव्हेटिव्ह घेऊ. जसं इथे घेतलं d/dx ऑफ लॉग वाय. आधी फक्त लिहितोच आहे मी, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ नका. d/dx ऑफ 1/3 लॉग 4x + 1 सॉरी 4x - 1 मायनस d/dx ऑफ लॉग 2x + 3 मायनस 2/3 चं डेरिव्हेटिव्ह d/dx ऑफ 2/3 लॉग 5 - 2x. एकदा प्रत्येकाला लॉग वाटून झालं की मग आपण पुढे करू शकतो. MCQ असेल तेव्हा काही लिहत नाही बसायचं, तेव्हा तुम्ही डायरेक्ट कितीही करा स्टेप्स, काही प्रॉब्लेम नाही. आपण आता शिकतोय, आता आपण ट्रेंड नाही होत फुल. सो लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह 1/y, पण एक्सच्या जागी वाय आलाय त्यामुळे त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय dy/dx. सो तुम्ही सगळे प्रॉब्लेम्स बघा, इकडे लॉग वायच असल्यामुळे दरवेळेला तसंच डेरिव्हेटिव्ह येणार आहे. पुढे इथे 1/3 कॉन्स्टंट लॉग 4x - 1चं डेरिव्हेटिव्ह येणार 1/4x - 1. लॉग नंतर जे काही दिसतं ते आपण 1 मध्ये टाकतो, पण एक्सच्या जागी हे आलंय सो त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायला पाहिजे. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x - 1 हे लिहून घेतलं. पुढे मायनस इथे काही कॉन्स्टंट आहे ते लिहायचं राहिलं माझं, कॉन्स्टंट 1/3. सो तो आहे तो लिहून घेतो 1/3. पुन्हा परत लॉग 2x + 3 आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार 1/2x + 3 आणि परत त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय म्हणजे d/dx ऑफ 2x + 3. देन मायनस 2/3 ॲज इट इज. पुन्हा log ऑफ दिस 5 - 2x दॅट इज 1/5 - 2x. परत बघा लॉग नंतर जे काही येते त्याला आपण खाली टाकतोय 1 मध्ये आणि पुन्हा त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करतोय 5 - 2x. दॅट्स इट. सो डेरिव्हेटिव्ह घेऊन झालंय इनिशियल फेजमध्ये. अजून थोडंसं डेरिव्हेटिव्ह घेणं बाकी आहे, जसं की 4x - 1चं 2x + 3चं ते पण घेऊया नेक्स्ट स्टेपमध्ये. सो देअरफॉर 1/y इंटू dy/dx ॲज इट इज. नेक्स्ट स्टेप आपण बघतो इज इक्वल टू 1/3 इंटू 1/4x - 1 इंटू 4x - 1चं डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण. 4xचं डेरिव्हेटिव्ह येणार 4 आणि -1चं डेरिव्हेटिव्ह येणार 0. पुढे -1/3 ॲज इट इज 1/4
2x+3 पण तसेच, आणि इथे तुम्हाला दिसेल 2x+3 आहे, त्यातलं 2xचं डेरिव्हेटिव्ह 2, 3चं डेरिव्हेटिव्ह 0, देन -2/3 इंटू 1/5 - 2x इंटू 5 - 2x आहे इथे काळजीपूर्वक. 5चं डेरिव्हेटिव्ह 0 मध्ये मायनस साईन तसंच, आणि 2xचं डेरिव्हेटिव्ह 2, नाही तर इथे गडबड करा. हे लिहून झालं की मग पुढे आपण 1/y फायनल स्टेपकडे चाललोय. dy/dx इज इक्वल टू 4 - 0 4, म्हणजे वरती येईल 4 डिवायडेड बाय 3 इंटू 4x - 1. देन इथे 2 + 0 इज 2, 2 काही कॅन्सल होत नाही आहे, सो 2 डिवायडेड बाय 3 इंटू 2x + 3, and see this is -2, -2 and -2 means +4 divided by 3 into 5 - 2x. So इथलं मायनस साइन चेंज झालं बिकॉज दिस मायनस अँड दिस मायनस बिकेम प्लस. 2 into 2 4, 3 upon this denominator. So लास्ट स्टेप dy/dx इज इक्वल टू, हा y इथे नाही ठेवायचा, आपल्याला dy/dx मध्येच इंटरेस्ट आहे, त्याला y ला तिकडे टाकू. y इंटू ब्रॅकेट 4 डिवायडेड बाय 3 इंटू 4x - 1 minus 2 divided by 3 into 2x plus 3 plus 4 into 3 divided by 5 minus 2x. ब्रॅकेट खतम. दिस इज युअर फायनल सोल्युशन. सो ही आधीची स्टेप आहे, इथे खाली रेफरन्ससाठी ठेवली होती मी, ती क्लिअर करतो. ओके, हे फायनल स्टेप. इथे तुम्ही y ची व्हॅल्यू पुट करायलाच पाहिजे असं अजिबात नाही, करूच नका. जेव्हा सोपं असेल ना, y छोटासा असेल तेव्हा करायला हरकत नाही, पण आत्ता काही गरज नाही. ओके, लिहून घ्या. मग आपण नेक्स्ट प्रॉब्लेमकडे जाऊया. आता आपण नेक्स्ट टाईप बघू की ज्याच्यामध्ये लॉगचाच उपयोग होणार आहे, लॉगॅरिथमचाच उपयोग करायचा आणि मग डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. तर त्याच्यामध्ये आपण ओळखायचं कसं, तर तुम्हाला प्रॉब्लेम असा पडेल की वेरिएबल रेज टू वेरिएबल, वेरिएबल के ऊपर वेरिएबल, असं जर तुम्हाला दिसलं की तुम्ही समजून जा की हा प्रॉब्लेम लॉगॅरिथमने सोडवायचा आहे. फॉर एक्झाम्पल, सपोज मी तुम्हाला असा प्रॉब्लेम दिला की x⁻³ डेरिव्हेटिव्ह काय, तर तुम्ही सांगाल 3x², 3 पुढे आला आणि वरतून 1 वजा झाला. इथे आपण x⁻n चा फॉर्म्युला वापरला. सी, हे उत्तर घेणं एकदम इझी आहे बिकॉज वी हॅव दॅट फॉर्म्युला x⁻n. पण जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला इथे लक्षात येईल x हे एकच व्हेरिएबल आहे आणि पॉवरमध्ये जो n आहे ना तो कॉन्स्टंट आहे. सो दिस इज कॉन्स्टंट. एक व्हेरिएबल एक कॉन्स्टंट. सिमिलरली जर मी असं विचारलं 3x, तरी सुद्धा तुम्ही सोडवू शकता. याचं उत्तर येणार 3x इंटू log 3 बिकॉज वी हॅव दॅट फॉर्म्युला a⁻x. a⁻x चा फॉर्म्युला असतो a⁻x इंटू log a. याच्यात जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर वरती लक्षात येईल पॉवरमध्ये कोण आहे व्हेरिएबल, बट पॉवरमध्ये व्हेरिएबल जरी असलं तरी खाली कोण आहे बेसला कॉन्स्टंट. सो जेव्हा एक व्हेरिएबल आणि एक कॉन्स्टंट आहे, एक्स व्हेरिएबल एन कॉन्स्टंट, एक व्हेरिएबल एक कॉन्स्टंट, ए व्हेरिएबल एक्स ए कॉन्स्टंट एक्स व्हेरिएबल. सो देर इज अ कॉम्बिनेशन ऑफ वन व्हेरिएबल अँड वन कॉन्स्टंट. इन बोथ ऑफ दीज केसेस वी हॅव फॉर्म्युलाज. आपल्याकडे फॉर्म्युला आहेत. x⁻³ ला पण फॉर्म्युला आहे, 3x ला पण फॉर्म्युला आहे. फक्त जर असं आलं x⁻x की गडबड झाली. याच्यात खाली पण काय आहे व्हेरिएबल, म्हणजे बेसला पण व्हेरिएबल आहे आणि इंडायसेसमध्ये पॉवरमध्ये पण काय आहे व्हेरिएबलच आहे. मग जर व्हेरिएबलच्या वरती व्हेरिएबल असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला नाही. वी डोंट हॅव एनी फॉर्म्युला फॉर दॅट. आपल्याकडे फॉर्म्युला कशासाठी आहे, व्हेरिएबलच्या वरती पॉवरमध्ये कॉन्स्टंट असेल तर आहे, किंवा कॉन्स्टंटच्या वरती व्हेरिएबल असेल तर आहे. एक्स तर एक तर बेसला असावा किंवा एक्स पॉवरमध्ये असावा, त्याला फॉर्म्युला आहेत. पण जर खाली पण एक्स आहे आणि वरती पॉवरमध्ये पण एक्स आहे तर फॉर्म्युला नाही आहे. सो असे वाले प्रॉब्लेम्स ज्याच्यामध्ये वरती पण तुम्हाला व्हेरिएबल दिसेल, खाली पण व्हेरिएबल दिसेल बेसला, ते प्रॉब्लेम्स हे लॉगॅरिथमने सोडवले जातात.
म्हणजे एक मी प्रॉब्लेम देतो तुम्हाला, दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण असं म्हणणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. कोणाचं तर एक्स रेस टू एक्स. एक्स रेस टू एक्सचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो आता माझ्या लक्षात आलं विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं आहे म्हणजे माझं व्हेरिएबल एक्स झालं. तो खाली पण एक्सच आहे आणि पॉवरमध्ये पण एक्स आहे. बेसला पण व्हेरिएबल, पॉवरमध्ये पण व्हेरिएबल. असा प्रॉब्लेम लॉगनेच सुटणार. मग आपण हा प्रॉब्लेम नेहमीच्याच पद्धतीने करतो. पहिल्यांदा आपण म्हणतो की लेट वाय इज इक्वल टू, याला मी वाय म्हणून घेतलं, एक्स रेस टू एक्स. मग आपण लॉग घ्यायचा. सो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. आता दोन्ही ठिकाणी लॉग घेतल्यानंतर काय, दोन्ही ठिकाणी लॉग घेतल्यावर असं दिसेल लॉग वाय इज इक्वल टू लॉग एक्स रेस टू एक्स. सो देअरफॉर लॉग वाय ॲज इट इज. आणि आता आपण एक्सपोनंट रूल वापरतोय लॉगॅरिथमचा की पॉवरमध्ये जे काही असेल ते पुढे येतं. म्हणजे हा वरचा एक्स आहे तो पुढे आला आणि हा एक्स त्याच्यापासून वेगळा झाला. म्हणजे हे जरा बरं झालं. एक्स पुढे आला, लॉग एक्स तसंच राहिलं, एक्स पुढे येऊन मल्टिप्लाय होतो, सो एक्स लॉग एक्स झाला. आता याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला काही प्रॉब्लेम नाही. आपण खाली म्हणणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण त्यांनी एक्सनेच घ्यायला सांगितलं आहे. मग ते घेताना आपल्याला पुढे असं लक्षात येतं डी बाय डी एक्स ऑफ लॉग वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स इंटू लॉग एक्स. नाऊ सी लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला आता पार्ट झालं आहे. लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन वाय इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय दॅट इज डी वाय बाय डी एक्स. अँड हिअर सी एक्स अँड लॉग एक्स आर इन मल्टिप्लिकेशन विथ इच अदर. सो इथे कुठला रूल वापराल रे? येस, यू इंटू व्ही. जरा सांगा कसा वापरणार? x into derivative of log x एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स plus log x into derivative of x. प्लस लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. एक्सलंट. पहिला गुणिले दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा गुणिले पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. दॅट्स इट. सो इथे 1 बाय वाय डी वाय बाय डी एक्स ॲज इट इज लिहून घ्यायला पाहिजे. हा एक्स लिहून घ्यायला पाहिजे. आता लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे, लॉग एक्स आहे. ओरिजिनल फॉर्म्युला आपला लॉग एक्सच असतो, 1 अपॉन एक्स. दॅट्स इट. एक्सच्या जागी एक्सच आहे, त्यामुळे इथे काही पुढे वाढणार नाही. देन हा लॉग एक्स आहे तसाच लिहून घेतला इंटू एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 येतं, सिम्पल. सो 1 बाय वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्सला एक्स कॅन्सल करू आपण म्हणजे 1 राहिला प्लस लॉग एक्स इंटू 1 लॉग एक्स. इथे एक्सला एक्स कॅन्सल करू शकता, लॉग एक्स इंटू 1 मल्टिप्लाय करू शकता. हा 1 मात्र तसंच राहील, मध्ये प्लस साईन तसंच राहील. लास्ट आपल्याला डी वाय बाय डी एक्स नको आहे, आपल्याला सॉरी डी वाय बाय डी एक्स हवं आहे. नुसतं डी वाय बाय डी एक्स 1 अपॉन वाय इकडे नको, तिकडे टाकूया. वाय तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, पण रिमेंबर वाय हा मल्टिप्लाय दोघांसाठी आहे म्हणून ब्रॅकेट टाका. आता इथे आपलं उत्तर पूर्ण झालं. कोणी एवढंच लिहिलं तर 100% पूर्ण मार्क मिळणार. ऑर एखादा काय म्हणाल की इथे एक्सची व्हॅल्यू वायची व्हॅल्यू एकदम छोटी आहे ना, वाय बघा किती छोटा आहे, एवढंच आहे. सो वायची किंमत टाकलीच तर डी वाय बाय डी एक्स थोडंसं जरा चांगलं दिसेल. एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. राईट, ब्रॅकेट कम्प्लीट झाला. सो ही वायची किंमत फक्त पुट करायची आहे, आतमध्ये मल्टिप्लाय करायचं आहे, अजून काही सोडवायचं नाही आहे. नाही केलं तरी पूर्ण मार्क, याला पण पूर्ण मार्क आहेत, याला पण पूर्ण मार्क आहेत. पण मी काय म्हणतो मुलांना, वाय जेव्हा मोठा असतो ना एकदम, मगाशी आपण काही प्रॉब्लेम सोडवले बघा केवढं मोठं होतं वाय, तेव्हा उगाचच पुट करायला जाऊ नका. छोटंसं असेल तर पुट करून टाका, बरं त्याच्यात नाही केलं तरी काय हरकत नाही. दॅट्स इट. सो हा सेकंड टाईप आहे ज्याच्यामध्ये आपण लॉग वापरतो. सो मी असं लक्षात ठेवलं होतं तेव्हापासून जेव्हा मी शिकलो की व्हेरिएबलच्या वरती मला व्हेरिएबल दिसलं तर मी लॉग घेणार आणि मग सोडवणार. खाली पण व्हेरिएबल, वरती पण व्हेरिएबल, इधर बी व्हेरिएबल उधर बी व्हेरिएबल. आणि दुसरं, मगाशी आपण जे प्रॉब्लेम्स बघितले 2-2, 3-3 ब्रॅकेट्स असतील, मल्टिप्लाय असतील, डिवाइड असेल, स्क्वेअर रूट असेल, क्यूब रूट असेल, असलं काही दिसलं की लॉग घ्यायचं, म्हणजे सेपरेट होतं, मस्तपैकी लिनियरिटी वापरता येते. सो हे दोनच टाईप असे आहेत की जे लॉगॅरिथमने वापरले जातात. तुम्हाला कोणीही सांगणार नाही आहे मेथडचं नाव की बा हा लॉग घेऊन सोडव, असं कधीही म्हणत नाहीत पेपरला, ना HSCला ना कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम.
तुम्हाला फक्त एवढंच सांगितलं जातं की डेरिव्हेटिव्ह काढा. कसं काढायचं ते तुमचं तुम्ही बघा. म्हणून आपण सॉर्टिंग केलं की बा हे इम्प्लिसिटवाले आहे, हे पॅरामेट्रिकवाले आहे, आता तसं हा लॉगॅरिथम. सो हे लक्षात ठेवा, प्रॉपर ते वापरायला शिका. आणखीन आपण प्रॅक्टिस करू. पहिल्यांदा लिहून घ्या, मग आपण नेक्स्ट प्रॉब्लेमकडे वळूया.